हे बघा, ही ब्रोकलीज ही आणली आहे. तर ही अजून हेल्दी कशी बनवता येईल, हेल्दी फूड म्हणून आपण यूज करतो हे. तर अजून कुठल्या प्रकारे बनवतात प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आता जी मी बनवली आहे ती खूप सिंपल पद्धतीने बनवली आहे, तर प्लीज कोणीतरी सांगा मला. आज बनवली आहे मी ब्रोकलीची भाजी. ब्रोकलीज मी अशा प्रकारे बनवली आहे. अजून कुठल्या प्रकारे बनवतात प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, की जी अजून छान हेल्दी लागेल, हेल्दी बनवता येईल. प्लीज मला कोणी कमेंट्समध्ये सांगा. आणि इथे भात होतं. आज सकाळपासूनच खूप जास्त ट्रॅफिक आहे. अक्षरशः सकाळी ज्यावेळेस कार्तिक 6:45 वाजता शाळेत चालला होता, आज त्याची एक्झाम आहे, तर इतकी ट्रॅफिक होती ना, खूप जास्त ट्रॅफिक होती. तर त्याला चालत जावं लागलं. त्याच्यासोबत अजून पण बरेचसे मुलं होते, ते लोक अक्षरशः चालत शाळेमध्ये गेले आणि नक्कीच त्याला एक्झामला जाण्यासाठी उशीर झाला असणार. तर आता जवळजवळ 9:30 होत आले. आता ह्या वेळेस जराशी ट्रॅफिक कमी झालेली आहे. तर आज आमच्या दोघांनाही लवकर जायचं होतं. मला तर रात्रीच फोन करून सांगितलं की उद्या तू वेळ येते, पण शेवटी मला लेटच झालं आहे. A few moments later. हे बघा, ज्याला काम करायचं असतं ना, तो कसं पण काम करतो. तर सिलेंडर नाही आहे, गॅस अवेलेबल होत नाही आहे, म्हणून बरेचसे धंदे आता बंद झालेले आहेत. जे रस्त्यावरती जे धंदे म्हणजे काम करणारे लोक आहेत, ज्यांचा धंदा आहे छोटा मोठा, ते बरेचसे बंद झालेले आहेत सिलेंडर नाही म्हणून. पण तरी पण यांनी बघा कसं डोकं लावून केलं. म्हणून तर बोलते, ज्याला काम करायचं असेल तो कसं पण कुठल्याही परिस्थितीत करतो. तर छान मॅनेज केलं त्यांनी हे. आता ही शेगडी पण बघा गॅससारखीच आहे, पण सगळं हे शेड्यूल इतकं बिझी होतं की मला आणि बाळेला जेवायलाच भेटलं नाही. आणि आता जवळजवळ 6 वाजले नाही, थोडा टाइम राहील, थोडी देर के बाद चायले समोसा खाओगे नाही. तर आम्हाला जरासुद्धा खायला वेळ मिळाला नाही. तर आम्ही आता आणलं आहे हे, म्हणजे आता नाश्ता पण होईल आणि जेवण पण. बट आज काम करने के लिए बहुत मजा. हाँ, काम करने में मजा है ना. काम करने से भूख भी मर जाती है. हाँ. काम ऐसा रहना. काम चाहिए. खाली टाइम नहीं जाता है. हाँ ना, सर दर्द हो जाता है फिर. अच्छा गाइस, आप लोग भी खा लें. हम लोग ने भज्जी फ्री में मांग के लेके आए. बोला बच्चे 4 दे दो, बच्चे थोड़ा. तर आता मग घेऊन आलो गरम समोसा. आणि गॅस सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. तरी पण ते लोकांनी कसं हे बनवलं, तुम्ही पाहिलाच आहे, तो व्हिडिओ शेअर केला आहे की खूप चुलीवरती त्यांनी बनवलं ना, चुलीवरती बनवत आहे. तर ते बघूया आता, त्याची टेस्ट करून पायल चालू झालेली आहे. चला मग मे बी अभी खा लेते हैं. हाँ चलो. A few moments later. खूप स्वागत आहे. तर ॲज युजली माझ्याकडे आज पण मच्छीच आहे, पण आज ही मच्छी थोडीशी वेगळ्या टाईपमध्ये बनवेल. बांगडा मच्छी आहे, हिला मी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. तर आज ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी. म्हणजे वाटण न घालता थोडंसं वेगळं. कारण कार्तिक बोलला की मम्मी थोडंसं आज डिफरंट पद्धतीने बनव. तर आज आता लाल तिखट हे आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा आपला एव्हरेस्ट मसाला तो थोडासा ॲड करेल. शेवटी असणार आहे मीठ चवीनुसार. माझ्या ज्या काही रेसिपी असतात त्या खूप साध्या आणि सिंपल असतात. जास्त मसाले वगैरे त्याच्यामध्ये मी यूज करत नाही. आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवते. आज मी मम्मीला बोललेलो की रवा टाकून फ्राय कर, कारण की रव्याने ना ते मच्छी क्रिस्पी बनते. आता मी यात ॲड करणार आहे थोडीशी कोथिंबीर. टाकणार आहे आता लसूण.
कढीपत्ता, तर ह्या माशांना जो मसाला वगैरे मी आता टाकला आहे तो हाताने व्यवस्थित लावून घेतो. हाताने लावलं ना की छान ते राहतं, याच्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित लागतो. आता आपण हे 10 ते 15 मिनटं थोडं फ्रीजमध्ये ठेवूया. 15 मिनटं झालेलं आहे, तर आपण आता माशांना व्यवस्थित रवा लावून घेऊया. आणि हे कार्तिकला आवडतं, हे अशा पद्धतीने कार्तिकला आवडतं. तर अशा प्रकारे एक एक मच्छी सगळी मी ठेवून घेते. आज थोडंसं कडक असं करायचं आहे, कडक मच्छी. आणि नेहमी मी वाटण लावूनच करत असते. तर त्याचा वास येत नाही आणि बांगडा मच्छीचा ना वास येतो. त्याचा वास ना लसणाने भरून जातो आणि ना टेस्ट पण खूप छान लागते. त्याचे जे लसूण आहेत ना ते फ्राय लसूण घेतले खूप मस्त लागतं. आता हा पीस कार्तिकचा नानूचा आवडीचा आहे, कारण हा डोक्याचा भाग जास्त क्रिस्पी होतो. प्रकारे सगळी मच्छी आपली फ्राय करायला ठेवून झालेली आहे. तर थोडंसं मी मीडियम फ्लेम करते आणि त्याला होऊन देते. तर एका साईडला मासे फ्राय करून झालेले आहेत, आपण त्याला थोडंसं टर्न करूया आता. हां, आता एकदा त्याला टर्न करून झालेले आहेत. तर अजून थोडं बारीक गॅसवरती आपण थोडा वेळ ठेवूया. तर हे बघा, कुरकुरीत मासे रेडी आहेत. तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं आहे वरण भात आणि बांगडा फ्राय. ठीक आहे. कढीपत्ता आहे हा, कढीपत्ताची टेस्ट खूप छान लागते. कार्तिकला विचारूया मच्छी कशी झाली. नानू, जशी तुला पाहिजे तशी बनते का? पोटभर जेव.